आता बहुतांश डायरिया घरच्या घरी ट्रीटमेंट करायला पाहिजे म्हणून सांगितले. ऍज अ गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट म्हणून स्पेशलिस्ट आहे तुमच्या ओपीडी मध्ये, जर करता हा जो काही रेड फ्लॅग साईन सांगितलं असे जर डायरिया आले तर त्यांच्यामध्ये तुम्ही काय काय टेस्ट करता? येस, सो आपल्याला महत्वाचं जसं आपण जे विचार केला की डायरियामध्ये निदान करणं फार आवश्यक आहे. सगळ्यात पहिले समजून घेणं आवश्यक आहे की हा इन्फेक्टिव्ह वाटतोय का नॉन इन्फेक्टिव्ह वाटतोय, संसर्गजन्य आहे का असंसर्गजन्य आहे. सो पहिल्या मी त्यांची एक सखोल हिस्ट्री माहिती विचारतो. जनरली बऱ्याच वेळा जसं म्हटलं मी जसं आपण सिंगल सोर्स आउटब्रेक की घरातला इतर व्यक्तींना आहे का ते सूचक असते की कदाचित हा इन्फेक्टिव्ह असू शकतो. सो हिस्ट्री आणि सगळी माहिती घेतल्यानंतर आम्ही त्यांचे सुरुवातीला जनरल चेकअप करतो, ज्याच्यामध्ये ब्लड प्रेशर, हार्ट रेट बघतो. जसं म्हटलं मी तुम्हाला की आपला जसं बीपी होते, बऱ्याच लोकांना हार्ट रेट वाढतो. बीपी कमी होणे आणि हार्ट रेट वाढणे हे पण एक डिहायड्रेशनचं सूचक असते. तर आम्ही त्यांचे जनरल बेसिक चेकअप करतो आणि त्यानंतर मग त्यांच्या आम्ही रक्ताच्या चाचण्या आणि संडासच्या चाचण्या एवढं आम्ही करतो. त्याच्यामध्ये स्टूल एक्झामिनेशन आणि ब्लड इन्व्हेस्टिगेशन. ब्लड मध्ये रुटीन ब्लड इन्व्हेस्टिगेशन, ज्याच्यामध्ये इन्फेक्शियस कंपोनेंट वगैरे आहे का, किडनीला काही डॅमेज झालं का, येस, आणि इतर अवयवांना काही आहे का इजा, हिमोग्लोबिन कमी झालंय का, किंवा हिमो कॉन्सन्ट्रेशन मध्ये हिमोग्लोबिन जास्त तर वाटत नाहीये, पीसीव्ही आम्ही त्याच्यात बघत असतो. सो अशा पद्धतीने आम्ही बेसिक इव्हॅल्युएशन त्याचं करतो. आणि स्टूल एक्झामिनेशन मध्ये बऱ्याच वेळा कॉमनचे जे बॅक्टेरियाज आणि कॉमनचे जे ऑर्गॅनिझम्स असतात, जनरली एमिबा असेल किंवा कुठले पण जे कॉमन, इव्हन समटाइम्स इव्हन जे आपले जंत ज्याला म्हणतो त्याच्यामुळे सुद्धा कधी कधी डायरिया होऊ शकतो. तर ते असेल तर त्यांचे ओव्हासिस्ट पण दिसून नेमकं रूट कॉज काय हे आपण बघण्याचा प्रयत्न.